काही कळायच्या आत माझं डोकं छाटलं होतं. सूर्यासाठी अर्घ्य देण्यासाठी उठलेले आत अजूनही वरच होते. शिराविना थडथडणारा माझा देह कोसळला. मराठे अजून जिंकायचे आहेत आणि मी मेलो कसा? औरंग्या माझ्या दख्खनच्या हाताडावर बसलाय, त्याची लखतरी तोडतोय आणि हा संताजी घोरपडे पडला कसा? एवढं मोठं कारस्थान रचून नियतीने मराठ्यांविरुद्ध दगा करावा कसा? मारेकरी तरी कोण, खान की अजून कोण? माझं शिर उचलायला 2 हात सरसावले आणि या डोळ्यांनी पाहून नये ते पाहिलं. हा तर ओळखीचाच, माझ्याच मातीतला. मुठभर वतनासाठी फितुरीने, भाऊबंदकीने स्वतःच्या कुळावर, स्वराज्यावर उठलेल्या माणसांना स्वराज्याचा यज्ञ कुणासाठी इतकंही कळू नये? शिर घोड्यावर लटकून कुणीतरी टाच मारली. मी सह्याद्रीकडे आणि सह्याद्री माझ्याकडे बघून खिन्नपणे हसत होतो.